लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला. खासगी बस तामिनी घाटात उलटली. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. पुणे दिघी महामार्गावर रायगड जिल्ह्यातील तामिनी घाटातील कोंडेतर गावाच्या हद्दीत बस उलटून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधून लग्न समारंभासाठी खासगी बसने जात होते. खासगी बस ही जात असताना तामिनी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसला भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि यात 5 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून या अपघात प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अपघात हा ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाल्याचं प्राथमिक स्थितीत दिसतंय. ड्रायव्हरला घाटातील वळणावरती बस नियंत्रित न झाल्यामुळे पलटी झाल्याने अपघात झाल्याचं दिसतंय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व जखमी आणि मयत इसमांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या जी माहिती आमच्याकडे आहे त्याप्रमाणे 27 जखमी आहेत आणि 5 मयत झालेले आहेत. आज सकाळी 10 वाजता तामिनी घाटात ॲक्सिडेंट झाल्याचे कळाले. त्यानंतर जवळपास माझ्याजवळ 34 रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच्यातले 3 रुग्ण जे आहेत त्यांची तब्येत जास्त चिंताजनक असल्या कारणामुळे आपण त्यांना ससून रुग्णालय पुण्याचे रहिवासी असल्या कारणामुळे 108च्या गाडीत डॉक्टरांसहित रुग्ण 3 संदर्भित केलेले आहेत आणि बाकीचे जे पेशंट उर्वरित आहेत ते सध्या काहींना किरकोळ जखमा झालेल्या आहेत, काहींना डोक्यांना मार आहेत, पण ते सध्या स्टेबल आहेत. आपण त्यांचे तपासण्या सिटी स्कॅन एक्सरे करून त्यांच्यावर इथे आपल्याकडे सध्या उपचार करत आहोत. आणि या अपघातामध्ये 5 रुग्ण हे जे आहेत ती मृत पावलेली आहेत. त्याच्यामध्ये आणि ही सगळी जी होती ती महाड येथील बारवाडी इथे लग्नासाठी येत होती.